नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता धनंजय खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? ही सगळी नाटकं चाललेली आहेत आणि या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडत आहेत. या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जात आहेत, असं धनंजय वारंवार ओरडून सांगत असतो. तेव्हा मात्र तिथे नंदिनी असते. नंदिनी आणि त्याचबरोबर शारदा, त्या दोघीही म्हणत असतात की काय चुकलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीने का विचार करताय? असं काहीही वेगळं घडलेलं नाही, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र धनंजय म्हणत असतो की तो जीवा बाहेर येऊन बसलाय ना, हे सगळं तो मुद्दाम करतोय आणि या सगळ्या गोष्टी तो जाणून बुजून करतोय, असं म्हणत धनंजय ओरडून ओरडून बोलत असतो. या दोघीही धनंजयला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण या दोघींचंही असं म्हणणं असतं की तसं काही नाहीये, कारण जीवा तसं मुद्दामहून करत नाही. तेव्हा इकडे धनंजय म्हणतो की त्याने जे आत्ता काय केलेलं आहे आणि बायकोला जिंकण्यासाठी हे काय असलं सगळं 21 दिवस आणि सोशल मीडियाचा वापर, हे काही नाहीये. हे सगळं त्याने ना मुद्दाम केलेलं आहे. त्याला आपली बदनामी करायची आहे. नंदिनीबद्दल त्याला काहीही वाटत नाहीये. फक्त जगाच्या समोर आणायचं आहे. एकतर हा माणूस खोटारडा आहे, खोटं वागलेला आहे आणि आता मात्र चांगुलपणाची नाटकं करत आहे, असं सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी इकडे आता नंदिनी आणि शारदा तिथं असते. शारदा म्हणत असते की का का होणार नाहीये सांगा, कारण हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही कारणीभूत आहात आणि या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेल्या आहेत. तुम्ही या सगळ्यामध्ये जबाबदार आहात, हे सगळं शारदा बोलत असते. आणि मग शारदा नंदिनीकडे येते आणि नंदिनीला म्हणते, का गं, तुला काही वाटत नाहीये का? म्हणजे विचार कर ना तू. तुला असं वाटतं ना की तुला जीवाबद्दल काही वाटत नाहीये? मग का का पाठवलं काल वरण भात तू जीवासाठी? का करतेस एवढं? जीवा तिथे रिक्षात अवघडून झोपलाय म्हणून तू घरामध्ये सोप्यावरती अवघडून झोपलीस. का झोपलीस? गरज काय होती हे सगळं करायची? असं सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र नंदिनी शांतच राहते. शारदा म्हणते, मान्य आहे मला, चूक झालेली आहे. त्या माणसाने ती गोष्ट लपवली, पण कशासाठी लपवली लक्षात घे ना, कारण एखाद्या व्यक्तीने ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा विसरच पाडू द्यायचा आहे का? त्यामुळं चांगल्या गोष्टींबद्दल तुला काही वाटणारच नाहीये का? असं शारदा तिला ओरडून ओरडून सांगत असते. परंतु इकडे नंदिनीला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. नंदिनीचं फक्त एवढंच म्हणणं असतं की नाही. तेव्हा धनंजय म्हणतो, काही नाहीये, ही सगळी नाटकं सुरू आहेत. जर त्याला एवढंच काही वाटत असतं तर चांगल्या पद्धतीने ही गोष्टी तो सोडवू शकला असता. त्याने चांगल्या पद्धतीने गोष्टी सोडवलेल्या नाहीत, कारण त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, तसं काही नाहीये. तेव्हा धनंजय म्हणतो की एक काम कर, मला सांग नंदिनी, खरंच जीवावर तुझं प्रेम नाहीये ना? कारण मला तर माहिती आहे की तुला त्याच्याबद्दल काही वाटत नाहीये. आता नंदिनी शांतच राहते. एकीकडून शारदा बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, आई काय करू सांग ना. मान्य आहे मला, मला त्यांच्याबद्दल वाटतं किंवा काय, परंतु आत्ता एक माणुसकी म्हणून मी त्यांच्याबद्दल हे सगळं करत आहे. पण आई, एक गोष्ट लक्षात घेते का? फसवलंय मला, माझ्यापासून गोष्टी लपवल्यात. तू, काव्या, त्याचबरोबर त्यांनी, तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून गोष्टी लपवलेत. मी विश्वास ठेवला होता. मान्य आहे, मी डिवोर्स पेपर फाईल केले होते, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. पण ऐन वेळी जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतरही या सगळं झालेलं होतं. डिवोर्स पेपर फाईल केलेल्या होत्या, सगळं घडलेलं होतं. त्यानंतर मी ठरवलं होतं की मी माझ्या मनातल्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. पण काय झालं सांग ना, काय झालं? असं म्हणत नंदिनी बोलत असते. कारण या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, मी त्यांच्यामध्ये गुंतत चाललेली होती, हे वारंवार नंदिनी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र इकडे शारदा म्हणत असते, अगं पण नंदिनी, सोड ना हा विषय. किती दिवस, मला माहिती आहे, आणि जीवा तुझं मन जिंकणारच आहे. काहीही झालं तरीही जीवा तुझ्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी आहे. अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे नंदिनीची ती समजूतही घालत असते. परंतु नंदिनी मात्र ऐकायलाच तयार होत नाही. नंदिनीला फक्त एवढंच वाटत असतं, जे काय घडत आहे ते मात्र अजिबात चांगलं नाही, कारण या सगळ्यामुळे त्रास होतोय. आणि जीवा पण ऐकायला तयार नाहीयेत. जीवा तर मनापासून या सगळ्या गोष्टी नंदिनीसाठी करत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे आता धनंजयला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. धनंजय म्हणतो, मी पण बघतो काय होणार आहे ते, कारण 21 दिवसांचं त्याने पण घेतलेलं आहे ना, बघूया किती दिवस टिकतंय त्याचं आणि किती दिवस तो राहू शकतोय. अशा या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे धनंजय तिला समजवत असतो. परंतु नंदिनी मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा विचार करत असते. आता नंदिनी तिच्या
रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यात विचार सुरूच असतात. तिला आईनं जे म्हटलेलं आहे ते आठवत असतं. तिला आठवतं की आई आपल्याला काय म्हणाली होती, की का घेऊन गेले मी जेवण, कशासाठी घेऊन गेले, कशासाठी हे सगळं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता तिच्या डोळ्यासमोर सुरू झालेल्या असतात. कारण आईचं असं म्हणणं आहे की जर मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही आहे तर मी का, पण कसं सांगू, मला तर त्यांच्याबद्दल सगळंच वाटत आहे आणि मला तर सगळ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल वाटत आहेत. आता नंदिनीला जाणीव होऊ लागलेली आहे की आपण कुठेतरी चुकतोय, आपल्याकडून काहीतरी गोष्टी चुकत आहेत आणि आपण का असं करतोय हे तिलाही वाटत असतं. तेव्हा जीवासोबत घालवलेले क्षण तिला आठवू लागतात. लग्नानंतर जेव्हा त्यांच्या दोघांमधलं नातं बहरत होतं तेव्हा मात्र नंदिनी आणि जीवा, नंदिनीने त्यावेळेस किती समजून घेतलेलं होतं. जीवा त्याच्या बाजूने खूपच दुखावलेला होता. त्याचबरोबर जेव्हा नंदिनीच्या पोटाला पकडून तो ढसाढसा रडलेला असतो, कारण त्याच्याकडून जेव्हा काही घडलेलं होतं नंदिनीने त्याला सावरलेलं होतं. त्याचबरोबर त्याने स्वतःचा टॅटू जाळलेला होता. त्यावेळेस नंदिनीने त्याची घेतलेली काळजी, त्या दोघांनी एका कबशीतून पिलेला चहा, या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवत असतात. नंदिनी विचार करत असते की काय करू, आणि जीवासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतो. आणि तेवढ्यातच बाल्कनीतून चढून जीवा वरती आलेला आहे हे नंदिनीला दिसतं. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही तिथं काय करताय? जीवा म्हणतो, मी आलोय, मला माहिती आहे तू माझीच आठवण काढतेस. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की सांग 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 बरं, तू माझीच आठवण काढतेस ना, मला माहिती आहे तू माझीच आठवण काढत असणार आहे. असं म्हणत जीवा नंदिनीच्या जवळ आलेला असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कशा सुरू झाल्यात ते मला चांगलंच माहिती आहे. नंदिनी शांतच असते. जीवा म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माझी जी चकाचक बाई आहे ना ती खोटं बोलू शकत नाही आहे, ती कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवू शकत नाही आहे. असं म्हणत जीवा नंदिनीच्या जवळ आलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो नंदिनीला म्हणत असतो की मला माहिती आहे तू माझी आठवण काढते, त्यासाठी मी तुला काय काय सांगू सांग. कारण तुला ना आपल्या एकत्र पाणीपुरीची शपथ, आपण दोघांनी एकत्र जो वेळ घालवलेला आहे त्याची शपथ, आजपर्यंत जो मी पसारा केलेला आहे त्या सगळ्याची तुला शपथ. असं म्हणत जीवा तिला शपथ घालत असतो आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा नंदिनी म्हणत असते की मला माहिती आहे मी काय बोलतेय ते, कारण मला हे सगळं माहिती आहे की काय झालेलं आहे. आणि त्याच वेळी ती म्हणते की 16 तारखेला मी तुम्हाला सांगणार होते की बस झाला तो डिव्हार्स, आणि आता माझं तुमच्यावरती प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मी तुम्हाला प्रेमाची कबुली देणार होती, डिवोर्स कॅन्सल करून टाकणार होती, पण हे सगळं काय झालेलं आहे. असं म्हणत आता नंदिनी बोलत असते आणि त्याच वेळी इकडे जीवा तिच्याकडे पाहत असतो. नंदिनी सरळ सरळ आता इकडे जेव्हा प्रेमाची कबुली देत आहे तेव्हा जीवा तिच्याकडे एकटक पाहत आहे आणि जीवा म्हणत असतो की काय. नंदिनी म्हणते की हो, मी तुमच्या कधी प्रेमात पडले ते मलाच कळलेलं नाहीये. आणि जीवाला धक्का बसलेला असतो. जीवा सुद्धा तिच्याकडे पाहत असतो आणि जीवालाही छान वाटत असतं. फायनली कुठंतरी काहीतरी सुरू होतंय. या गोष्टी मात्र खूप छान पद्धतीने सुरू झालेल्या असतात. जीवा ज्या पद्धतीने नंदिनीला बोलत असतो, त्या दोघांनी एकत्र केलेल्या कविता, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. त्यानंतर नंदिनी जीवासोबत बोलत आहे, जीवाला ज्या गोष्टी सांगत आहे, त्यामुळं जीवा एकटक तिच्याकडे पाहत राहतो आणि फायनली नंदिनी म्हणते की एकच देणार आहे आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, माझ्यापासून गोष्टी लपवलात. असं म्हणत नंदिनीने जीवाच्या कानाखाली वाजवलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जीवा म्हणतो की लागलं ना. तेव्हा नंदिनी म्हणते कुठं लागलं, आणि मग जीवा गालाकडे बोट करतो आणि नंदिनी त्याच्या जवळ आलेली असते, फुंकर मारत असते आणि जीवा अगदी नौटंकी करत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते बास आता, आणि मग जीवा पाठीमागून येतो आणि नंदिनीला घट्ट अशी मिठी मारतो. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळी आता नंदिनी ज्या पद्धतीने बोलत असते तेव्हा मात्र जीवाने तिला पाठीमागून मिठी मारलेली असते आणि मग नंदिनीला तो म्हणत असतो की सांग ना कसा सावरला जाईल माझा पसारा, कारण मी तुला सांगितलं नाही. त्याचं कारण एक आहे, ते म्हणजेच की मला भीती वाटत होती तू मला सोडून जाशील, तू माझ्याबरोबर असलेलं माझं नातं तोडशील, माझ्याबरोबर मैत्रीचं नातं असलेलं तोडून टाकशील. या गोष्टीची मला भीती वाटत होती म्हणून मी तुला सांगितलेलं नाही आहे, कारण माझा पसारा मी सावरू शकत नव्हतो आणि मला कळतच नव्हतं की
काय करू आणि कसं करू अशा गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र मग तो हातावरती मार्कर पेनने लिहितो जीवानंदिनी, कारण त्याचं जे ठरलेला त्यांचा जो हॅशटॅग आहे तो लिहिलेला असतो आणि ही जीवानंदिनी कधीच वेगळी होऊ शकत नाही. आणि मग नंदिनीने त्या क्षणी जीवाला मिठी मारलेली आहे. नंदिनीच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे. नंदिनी खुश आहे. दोघं एकत्र आलेले आहेत आणि पुढे अंधार पडतो आणि त्या अंधारामध्ये फोटो दिसतात आणि ते म्हणजेच ते फोटो जे असतात ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, ते म्हणजेच काव्या आणि जीवाचे एकत्र फोटो. आणि नंदिनी नाही पाहायचं म्हणून ती ओरडायला लागते आणि तिच्या डोळ्यासमोर येतो तो अंधार, कारण ती म्हणते की मी स्वतःलाच त्या गोष्टीतून माफ करू शकत नाही, तर मी पुढे काय करू आणि कशा पद्धतीने करू, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. नंदिनीला त्रास तर होत असतो आणि काय करू, कशा पद्धतीने गोष्टी सोडू, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. नंदिनी म्हणते की मी कसं यातून बाहेर पडणार आहे, मी जीवाला माफ कसं करू, कारण मी स्वतःलाच माफ करू शकत नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं सुरू असतं आणि नंदिनी मात्र रडायला सुरुवात करते. नंदिनीला वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते की नाही, मला कळत नाही आहे की मी काय करणार आहे आणि कसं करणार आहे या सगळ्या गोष्टी. परंतु कुठंतरी माझ्या मनात सुद्धा या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्यातून कसा मार्ग काढू. तेवढ्यात बाबा आलेले असतात, नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तिला म्हणत असतात की काय झालं, काळजी करू नको, तुझा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर मी आहे. आता हे 21 दिवसाचं त्याने काय व्रत केलं आहे ते राहू दे, त्या सगळ्यातून आपण बाहेर पडूया आणि नक्की विचार करूया. मला फक्त सांग की तुझ्या मनात तसं काही आहे का. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की बाबा मला हे कळत नाही आहे, तुमचं सगळं काय चाललं आहे, तुम्ही सोडा बरं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी बंद करा बरं, मी तुम्हाला जे सांगते ना ते ऐका आधी. आणि त्याचबरोबर नंदिनी तिथं सांगत असते की तुम्ही ना आत्ता योगा करायचं बंद केलेलं आहे, आधी योगा करायला सुरुवात करा असं सांगते आणि जा बरं असं ती बाबांना सांगत आहे. कारण मला माहिती आहे की आजपर्यंत कधीच तुम्ही योगा केला नाही असं घडलेलं नाही. मग नंदिनी स्वतः शांत होते, कारण ती बाबांना काहीच सांगत नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनी बाबांची समजूत घालत आहे. नंदिनीने आता परिस्थिती हँडल करायचा विचार केलेला आहे, कारण काहीही असलं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात त्या सोडवणं, त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा मात्र त्याची जी डार्लिंग आहे तिला जवळ घेऊन त्याच्याशी बोलत असतो आणि त्याला वेगळाच आवाज येऊ लागतो. आणि मग तो म्हणतो की डार्लिंग काय झालं, वेगळा आवाज काय येतोय, काय झालंय नक्की, असं म्हणत तो बोलत आहे. आणि त्याच वेळी तो पाहतो तर इकडे गुड्डू जो आहे तो व्यायाम करायला लागलेला आहे. गुड्डूचं असं म्हणणं असतं की मला पण बॉडी बनवायची, जीवा दादा तुझ्यासारखी मला पण बॉडी बनवायची. जीवा म्हणतो अरे पण गुड्डू गरज काय आहे तुला. तो म्हणतो मला पण माझ्या पिंकीला मिळवायचं आहे ना, त्याच्यासाठी हे सगळं करायचं आहे असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र जीवा गुड्डूला सांगतो की नको काळजी करू, काही गरज नाही आहे त्याची, मिळेल तुझी पिंकी तुला. आणि मग दोघंही बोलत असतात. इकडे आता जीवा पाहतो आणि तेवढ्यातच तिथं गुड्डू सांगतो की तुमचे बाबूजी आहेत ना ते योगा करायला आलेले आहेत. जीवा म्हणतो की योगामध्ये असं काही नसतं, व्यायाम केला पाहिजे माणसाने. आणि मग त्या रिक्षातलाच मॅट काढतो आणि जीवा म्हणतो मी पण चाललोय आता योगा करायला, असं म्हणत तो योगा करायला चाललेला आहे. आणि त्याने एकच विचार केलाय की मलाही योगा करायचा आहे आणि काय करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवाने काहीही करून मन जिंकायचं आणि पुढं जायचं हा विचार केलेला आहे, कारण 21 दिवसामध्ये नंदिनीला मिळवायचंच आहे आणि काहीही झालं तरीही नंदिनी आपली झाली पाहिजे हा एकच विचार जीवासाठी असतो. इकडे बाबा मात्र चिडलेले असतात. जीवा जातो आणि त्यांच्यासोबत शेजारी बसतो आणि ओंकार म्हणायला सुरुवात करतो. ते म्हणतात काय चाललं इथं, कशाला आलास तू. तेव्हा जीवा म्हणतो की तुमच्यासोबत तुम्हाला कंपनी द्यायला आलेलो आहे. तेव्हा मात्र त्यांना राग आलाय. ते म्हणतात की बस झालं, बंद कर ही तुझी नाटकं. आणि असं म्हणत इकडे जीवावरती ते ओरडायला सुरुवात करत असतात, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की काही असलं तरीही तू किती खोटारडा आहेस आणि काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर जीवा मात्र त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना मात्र गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीत. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की नाही, जे काय घडलेलं आहे ते काही का असेना मी माझ्या पद्धतीने विचार करणार आहे. परंतु इकडे मात्र जीवाने ठरवलेलंच आहे की जे सगळं काय आहे ते व्यवस्थितच करायचं आहे.
त्याचबरोबर त्यांनी कितीही झिडकारलं, काहीही केलं, तरीही मी त्यांची साथ सोडणार नाही, एवढंच जीवाचं ठाम आहे. ते म्हणत असतात की उठ इथून जा, काही गरज नाही आहे हे सगळं करायची. परंतु जीवा ऐकायला तयार नाही. जीवा मात्र म्हणत असतो की मी जाणार नाही आहे, मी इथेच थांबणार आहे. आणि असं म्हणत जीवा त्यांच्या शेजारी तिथेच बसून असतो आणि जीवाला काहीही झालं तरीही तिथून हलायचं नाही आहे, हे जीवाचं ठरलेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी विचार करत आहे. नंदिनीला काही करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने जाणवत असतात. कारण नंदिनी म्हणत असते की नाही, मला ना ह्या सगळ्या गोष्टी कसं झाले हेच कळत नाही आहे आणि मी जीवाला कशा पद्धतीने माफ करू, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं काव्याने लुक चेंज केलेला आहे. काव्याने सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि काव्या जिना उतरून येत असते. समोरून पार्थ येत असतो. त्याच्या हातामध्ये एक फाईल असते आणि काव्याचा धक्का लागतो, ती फाईल उडते, त्याची सगळी कागदं उडतात आणि इकडे काव्या पडायला लागलेली असते. तर पार्थ तिला सावरतो आणि तिला मिठीत घेतो. म्हणजे फायनली पार्थची विकेट पडलेली आहे. जे काव्याने ठरवलेलं होतं पार्थची विकेट पडली पाहिजे आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. इकडे पार्थ काव्याकडे पाहतच राहतो आणि आता रम्याच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. आता हे दोघं एकत्र आलेत म्हणजे काय, रम्याला असं कसं तरी व्हायला लागलेलं असतं आणि रम्या मात्र पळत येत असते आणि त्याच कागदावरून पाय घसरून ती पडते. तेव्हा ती ओरडू लागते की पार्थ मला वाचवणार आहे, मला उठवव ना, मला मदत कर, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की हो. पार्थच्या लक्षातही येत नाही आहे रम्या कशासाठी हे सगळं बोलते. आणि तेव्हा मात्र पार्थ जेव्हा जात असतो तेव्हा काव्या पुढं होते आणि काव्या म्हणते की बाद झालं, मी आहे ना, गरज काय आहे इथं दुसरं कोणाला बोलवायची. असं म्हणत काव्या आता समोर चाललेली आहे आणि काव्याने तिला हात दिलाय आणि काव्याने सांगितले काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत आणि मी तुला बरोबर या सगळ्यातून बाहेर काढेल आणि अगदी वाचवेल सुद्धा. असं म्हणत काव्याने तिला आधार दिलेला आहे आणि म्हणालेले आहे की मी तुला अख्खी पुरून उरेल, त्यामुळं तू काळजी करायची गरज नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.